जे की हे मनुवादी शासन दुसरं संविधान आणायचं म्हणतोय, एवढंच नाही तर आज लोकसभेत आपण बघितलं की तो अमित शहा नावाचा दलाल मनुवादी कार्यकर्ता सरेआम बाबा साहब का अपमान कर रहा है। वो बोलता है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर 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 क्या फैशन हुआ है। अरे उसे क्या पता ये फैशन है क्या जिंदगी चलाने वाला शासन है। अगर इतना भगवान का नाम लेते तो स्वर्ग मिलता, ऐसा बोल रहा था वो अमित शाह। उसको क्या पता कि वो फैशन फैशन बोल रहा है, अरे वो सबका शासन है ये उसको पता नहीं, इसीलिए सरेआम वो बाबा साहब का अपमान कर रहा है। म्हणून ना टकले पे बाल है, ना टकले पे बाल है, गेंडे जैसी खाल है। ना टकले पे बाल है, गेंडे जैसे खाल है, गुंडागर्दी पेशा जिसका कहता बवाल है। बाबा साहब आम्बेडकर का अपमान करने वाला मनमोहना अमित शाह मनुवादी दलाल है, मनुवादी दलाल है। म्हणून आताच आपल्या दादाने सांगितलं की आपला हा समाज जागृत असायला पाहिजे आणि त्यासाठी हे कार्यक्रम राबवतात। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ना, श्रीमंती नव्हती पण चळवळ ही श्रीमंत होती। पैसा नव्हता पण चळवळ श्रीमंत होती। आता पैसा आला पण चळवळ मात्र गरीब झाली आहे। आज खायला चांगलं चुंगलं आलं, काल लिहायला नव्हतं आज लिहिणं होत नाही, काल खायला नव्हतं आज खाणं होत नाही। तृष्णेने एवढे घेरलं म्हणत राजा की आज वंदनेला बुद्ध विहारात चालतो। बाबाची देण बाबाचे उपकार हे आपल्याला मरेपर्यंत विसरता कामा नये। संविधान बदलणाऱ्याला त्या दलाल मनुवादी हरामखोर त्या अमित शहाला आपल्या या समाजानं दाखवून दिलं पाहिजे की आम्ही संविधान बदलू देणार नाहीत आणि ही फॅशन नाही तर शासन आहे आमचं आणि ह्याच्यावरच अख्खा देश चालणार आहे। म्हणून आपल्या समाजानं कसं असावं, सुंदर असा वामन दादाचा विषय या ठिकाणी सादर करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस होते त्यावेळेस वामन दादाचा कार्यक्रम व्हायचा आणि बाबासाहेब म्हणायचे की माझे 10 भाषण तर कलावंताचं एक गाणं माणसाचं परिवर्तन घडवतो। म्हणून आज या ठिकाणी आपला समाज एक नाही दोन नाही, एक नाही तर दोन दोन या ठिकाणी संत बोलवत आहेत आणि असा विचारधारेचा कार्यक्रम असा आपल्या या ठिकाणी पार पडत आहे। म्हणून सुंदर असा विषय सादर करते। सुंदर असा विषय सादर करते। वामन दादा त्यावेळेस लिहून गेले आपला समाज हा कायमस्वरूपी जागृत असला पाहिजे। जाग असावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू
कुणाच्या मागं नसावं. बाबा साहब जी ने लिखी. वो शासन किस काम का जो भलाई के नाम पर लूट करता है, और वो नेता किस काम का झूठ को सच और सच को झूठ करता है. नेता बनना है तो भीमराव जैसा बनो, जिसे अमेरिका राष्ट्रपति ओबामा भी सल्यूट करता है, सल्यूट करता है. Thank you.
बाबासाहेबांचं नाव चालवतो, जो बाबासाहेबांचं नाव चालवतो. जिंदा हुआ तो जीने में मजा नहीं आता, जीने में मजा नहीं आता. पिल्ल्याना काऊ उपाशी मरावं